अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या घरामध्ये वारंवार वाद होत असतील, घरात क्षुल्लक गोष्टीवरून नवरा बायकोची भांडणं होणं किंवा घरात क्षुल्लक कारणावरून वडिलांची मुलाची भांडणं होणं, आईची मुलांची भांडणं होणं, सासवा सुनांची भांडणं होणं, हे पितृदोषाचं लक्षण आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरात पैसा येतो, आपला घरामध्ये येणारा जो पैसा आहे, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातून मिळालेला जो पैसा आपला असतो तो येतो, पण तो कुठल्या कामासाठी कारणी लागत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही। त्यानंतर बघा, आपली मुलं खूप चिडचिडपणा करतात, मुलं आई वडिलांचं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात। त्यानंतर मुलं अभ्यास करत नाहीत, अभ्यासात लक्ष नाही, बाहेरच्या नादाला लागलेत, व्यसनी आहेत किंवा अजून काय गोष्टी मुलं करत असतील त्यासाठी। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण असणं, मुलं सतत आजारी पडणं किंवा तुम्ही सतत आजारी पडणं, घरात एकावर एक आजारातून बरं होतं तोपर्यंत दुसरं आजारी पडतं, दुसरं आजारातून बरं होतं तोपर्यंत तिसरं आजारी पडतं। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पितृदोषाचं कारण आहे आणि म्हणून आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी उद्या अमावस्याला एक उपाय करायचा आहे। उद्या आहे चैत्र अमावस्या आणि चैत्र अमावस्या जी आहे ती आज म्हणजे गुरुवारी संध्याकाळी रात्री 8:11 सुरू होते आणि उद्या 17 तारखेला शुक्रवारी सायंकाळी 5:22 संपते। आणि ही अमावस्या जी आहे ह्या अमावस्याला आपल्याला पितृंसाठी काही उपाय करायचे आहेत, त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत। आता बघा, आपल्या घरामध्ये आपण म्हणत असतो, बरेच लोक म्हणतात अमावस्या फार हे असते ते असते, अमावस्याला लोक भितात, अमावस्या आली की लोक घाबरतात, अमावस्या आली की लोक म्हणतात आज ही आहे अमावस्या नको, बाहेर जायला नको, संध्याकाळी जायला नको। पण अमावस्या ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन हे अमावस्या दिवशी करत असतो, म्हणून लक्ष्मी प्राप्तीची ही लक्ष्मीची ही अमावस्या आहे, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही। फक्त अमावस्याला पितृतृप्त करण्यासाठी आपल्याला जर उपाय केले तर त्याचा फायदा होत असतो। आता बघा, घरातील दोष असतील, इडापिडा असेल, नजरबाधा असेल किंवा घरामध्ये वारंवार काय अडचणी असतील, ह्या दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचा। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 7 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करायचा आहे। पण तुम्हाला सांगतो, हा उपाय करत असताना जो भात तुम्ही बनवणार आहे तो भात एका वाटीमध्ये वेगळा ठेवायचा, तांदूळ धुवायचे नाहीत, एक मूठ तांदूळ घ्यायचे एका वाटीमध्ये ठेवायचे, त्यामध्ये पाणी घालायचं, मीठ बिलकुल घालायचं नाही ना, हा भात बनवायचा। त्यानंतर एक पत्रावळी घ्यायचं किंवा एक द्रोण घ्या, त्यामध्ये हा भात उलटा करायचा, कारण त्याचा मुटका पडला म्हणजे बघा, आपण जेव्हा देवाचा नैवेद्य भरतो त्यावेळेला वाटीमधून भाताचे मुटके पाडतो, त्या पद्धतीनं तो मुटका पडला पाहिजे। आणि त्यानंतर त्यावरती 2 काळे मिरे, 1 कोळशाचा तुकडा, त्यानंतर काळे तीळ थोडे आणि थोडं दही, हे सगळं साहित्य घालायचं। आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, घरामध्ये घराच्या आतमध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये, तुमचे जेवढे घराचे कोपरे त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पत्रावळी घेऊन फिरायचं आहे आणि त्यावेळेला तुम्ही मनात तुमचं जे काय अडचण आहे ते बोलायचं, म्हणजे घरातल्या आमच्या जे काय वाईट शक्ती आहे, मुलांच्या शिक्षणात अडचणी येतात त्या दूर होऊ देत, आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होऊ देत, नजरबाधा कुणाची लागली असेल तर दूर होऊ दे, पितृदोष दूर होऊ द्यात, वास्तुदोष दूर होऊ द्यात, घरामध्ये जे काय त्रास आहेत ते सगळे निघून जाऊ द्यात असं म्हणायचं। आणि बाथरूममध्ये बघा, आपलं बाथरूम असतं आणि त्या बाथरूममध्ये आपलं पाणी जायचं एक पाईप असते, त्या पाईपच्या तिथे बादली पालती घाला किंवा एखादा स्टूल ठेवा आणि त्या स्टूलवरती ही पत्रावळी ठेवायची। आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठून एक तांब्या पाणी बाहेर ठेवायचं हातपाय धुवायला आणि ही पत्रावळी जी भाताची आहे ही बाथरूममधून उचलायची आणि घराच्या बाहेर जिथे कुणाचा पाय पडणार नाही, जिथं कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं, जेणेकरून कुत्रा, मांजर, पक्षी खाऊन जातील अशा ठिकाणी ठेवायचं। आणि त्यानंतर हात पाय धुवायचे आणि घरात यायचं, आंघोळ करायची आणि नित्यनेमाची तुमची रोजची पूजा करायची।
त्यामुळं काय होईल, तुमच्या घरातले जे दोष आहेत, नकारात्मकता असेल, नजरबाधा असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, मुलांच्या अडचणी असतील, किंवा तुमच्या घरामध्ये वारंवार पैशाच्या अडचणी असतील, सतत कोण ना कोण आजारी पडत असेल, तर हे सगळं दूर होईल. हा पहिला उपाय. दुसरा उपाय बघा, मुलांसाठी. मुलं बघा हल्ली फार हट्टी, मोबाईलसाठी हट्ट करणं, शाळेत अभ्यासात लक्ष न घालणं, आईवडिलांना उद्धट बोलणं, किंवा मुलांना नजर लागते. मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा मुलांना कुणाची ना कुणाची तर नजर लागते आणि त्यामुळं सुद्धा मुलं चिडचिडपणा करतात, मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलं हट्टीपणा करत असतात. त्यासाठी आपल्याला हा उपाय दुपारी 12च्या आत करायचं आहे. काय करायचं, समजा तुम्हाला 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांना वेगवेगळ्या वाटीत भात करायचा आहे. हा सुद्धा भात आळणी करायचा आहे. किंवा 3 मुलं असतील तर 3 वाटीमध्ये थोडं थोडं तांदूळ घालायचं आणि वेगळा वेगळा भात करायचा, 3ही वाट्या वेगळ्या. आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक मुलावरून प्रत्येक वाटीतला भात वेगळा घ्यायचा. आता एक मुलगा असेल, ती वाटी बनवले ते एका द्रोणमध्ये घ्या आणि त्यावरती दही घालायचं आणि हा मुलांवरून 7 वेळा क्लॉकवाईज घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे 7 वेळा भात उतरायचा आणि बाहेर तुम्ही बाल्कनीत किंवा टेरेसवर किंवा अंगणात हा भात तिथं ठेवायचा, जेणेकरून कावळा, पक्षी, चिमण्या, कुत्रं, मांजर खाऊन जाईल. असं प्रत्येक मुलावरून तुम्हाला ओवाळायचं आहे. पतींवरून ओवाळा, सासू सासऱ्यांवरून मुलांवरून ओवाळायचे. त्यामुळं मुलांच्या अडचणी ज्या आहेत, कटकटी आहेत, त्या दूर होतील. हा दुसरा उपाय. तिसरा उपाय जो आहे तो घरासाठी आहे. आपल्या घराला बघा कुणाची नाही कुणाची नजर लागत असते. आपलं सगळं व्यवस्थित चालू असतं, घरात सुखाचा संसार चालू असतो, नवरा बायकोंचं प्रेम असतं, मुलं चांगली शिकलेली असतात, मुलांना चांगल्या नोकऱ्या लागलेल्या असतात, मुलांची चांगल्या पद्धतीनं लग्न झालेले असतात, त्यांचा संसार सुखाचा चालू असतो. हे आपल्या काही लोकांना जवळच्या बघवत असतं असं नाही, त्यांना चांगलं झालेलं बघवत असं नाही. त्यामुळं आपल्या घराला, आपल्या मुलांना, आपल्याला सगळ्यांना नजर लागत असते. म्हणून काय करायचं, 1 वाटी भात बनवायचा, तो भातसुद्धा आळणी बनवायचा. प्रत्येक अमावस्याला जे जे उपायासाठी भात बनवणार आहे ते सगळे भात आळणी बनवायचे असतात आणि वेगळे वेगळे बनवायचे. एका पातेल्यात सगळा भात बनवायचा आणि तो सगळीकडे वेगळा काढून घ्यायचा असं नाही, प्रत्येक वाटीमध्ये वेगळा भात बनवायचा. आता हा 1 वाटी भात बनवायचा आणि जे खोबऱ्याचे करवंटी असते बघा, खोबरं आपण ज्या वेळेला भकल काढतो ते वाटी आणि मोकळी करवंटी असते, त्यामध्ये तो भात टाकायचा, त्यावरती दही घालायचं, थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि घरावरून 7 वेळा मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि 7 वेळा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज उतरायचं आणि हे तुम्ही कावळ्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचं, एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये ठेवायचं. अशा पद्धतीनं उद्या तुम्ही अमावस्याला हा जर उपाय केला तर तुमच्या घरातले पितृदोष, नजरदोष, वाईट शक्ती, जादूटोना, करणीबाधा, मुलांच्यातल्या अडचणी, तुमच्या घरातल्या अडचणी, वास्तुदोष असतील किंवा नोकरीमधल्या मुलांच्या पतीच्या तुमच्या अडचणी असतील, व्यवसायातील अडचणी असतील, पैशाच्या अडचणी असतील, आजारपण असेल, हे सगळं निघून जाऊन घरात सुख, समृद्धी, आर्थिक वाढ होईल, घरामध्ये आनंद येईल, घरामध्ये सगळं सुरळीत चालेल. हा उपाय नक्की तुम्ही उद्या करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.